Hi students, good evening. Welcome to my YouTube channel Biology for the Students. In our previous video tutorial lecture, we have seen the asexual reproduction in higher and lower plants. Now, in this video tutorial lecture, we will going to see and talk about the sexual reproduction in lower and higher plants. Hello, myself Professor Mayank Gunjal from Sri Sai Baba Senior College Shirdi, Department of Botany. Now we will start our today's lecture. Okay, before going to start our lecture, I want to summarize few things about our previous lecture because our previous lecture is very important to understand our next today's lecture. ओके, तर आपण मागच्या लेक्चरमध्ये जे काही पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शनमध्ये महत्त्वाचा पार्ट पाहिला होता आणि त्या महत्त्वाच्या पार्टमध्ये आपण पृथ्वी कधी निर्माण झाली, या पृथ्वीवर पहिला सजीव कधी निर्माण झाला, त्याचबरोबर पहिल्या सजीवाने पहिलं त्याची रिप्रोडक्शन कुठल्या पद्धतीने केलं ते आपण पाहिलं होतं. तर सजीवाने पहिलं जे रिप्रोडक्शन केलं ते असेक्शुअल मेथडने केलं होतं आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशामुळे होतं तर मायटोसिसमुळे होतं किंवा मायटोसिस थ्रू ऑर्गॅनिझम त्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात. कारण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन वेगवेगळ्या गमिट्सची गरज नसते. इथे फक्त एकच सेल हवे असते कुठल्याही एका मेल किंवा फिमेल पॅरेंटची. ओके, आणि ह्या मायटोसिसमधून म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शनमधूनच मेओसिसची उत्क्रांती झाली. म्हणजे मायटोसिस हे जे होतं त्याचं कन्व्हर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशन पुढे एका प्रकारे मेओसिसमध्ये झालं आणि मेओसिसमुळे सेक्स सेल्स तयार होऊ शकल्या, म्हणजेच मेल आणि फिमेल गमिट्स तयार होऊ शकले आणि ते गमिट्स फ्यूज होऊन पुढे फर्टिलायझेशन झालं, म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं. तर जे काही मेल आणि फिमेल गमिट्स तयार होतात ते कुठल्या प्रोसेसने तयार होतात तर त्याला बोलतात मेओसिस. ओके, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गमिट्स दॅट इज कॉल्ड ॲज दी मेओसिस. ओके, तर आपल्याला आज हे पुढे शिकायचं आहे मेओसिस, त्याचा रोल काय असणार आहे किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एक्झॅक्टली सेक्शुअल रिप्रोडक्शन हे असेक्शुअलपासून कसं वेगळं आहे हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ओके, ह्या स्लाईडमध्ये आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट बघतोय ती म्हणजे नीड आणि इम्पॉर्टन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. खरंच सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याची गरज काय आहे? ऑर्गॅनिझमला रिअली सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे खूप सारे फायदे झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला व्हरायटीजचे फ्लावर्स दिसतात वेगवेगळ्या रंगांची. ती का तयार होऊ शकली तर इट इज बिकॉज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आपल्याला ॲनिमल्समध्ये फिशेसमध्ये वेगवेगळे कलर्स बघायला मिळतात किंवा आपल्याला व्हरायटीजचे बॅक्टेरिया बघायला मिळतात, व्हरायटीजचे व्हायरसेस बघायला मिळतात. ओके, हे जे काही व्हरायटी आणि व्हेरिएशन निर्माण होऊ शकलेलं आहे हे कशामुळे निर्माण होऊ शकलं तर इट इज बिकॉज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. कारण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होतं काय असतं की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, वेगवेगळे जीन्स, वेगवेगळे गमिट्स हे एकत्र येतात. कारण की जे सेक्शुअल सेल्स असतात म्हणजेच गमिट्स असतात, त्या गमिट्समध्ये वेगवेगळे जीन्स असतात. एकदा का ते गमिट्स एकत्र आले की आपल्यामध्ये नवीन जीन्स एकत्र येतात. नवीन जीन्स एकत्र आले म्हणजे नवीन कॅरेक्टर आपल्या बॉडीमध्ये आले आणि नवीन कॅरेक्टर आले म्हणजे आपण एक ॲडव्हान्स ॲनिमल बनतो. ओके, हे प्लांटबाबतही सत्य आहे आणि ॲनिमल्सबाबत पणही सत्य आहे. ओके, तर जी काही बायोडायव्हर्सिटी निर्माण झाली म्हणजे सजीवांमध्ये एवढं व्हेरिएशन निर्माण झालं इट इज बिकॉज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेकंड पॉईंटमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे यात बघा, इफ यू कॅन मिक्स जीन्स देर इज अ बेटर चान्स दॅट युअर ऑफस्प्रिंग विल सर्वाईव्ह विथ चेंजिंग एन्व्हायरमेंट. जर वेगवेगळ्या गमिट्समधून जर तुम्ही तयार होऊ शकत असाल तर तुमच्यामध्ये सर्वाईव्ह होण्याची कॅपॅसिटी जास्त असेल, म्हणजेच तुमचा वंश तुम्ही खूप काळापर्यंत स्वतःचा जिवंत ठेवू शकाल कारण तुमच्यामध्ये व्हरायटीजचे जीन्स असतात आणि इट्स बिकॉज ऑफ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमिट. ओके, इन थर्ड पॉईंट असं सांगतोय की सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यावेळेस आपल्यामध्ये सुरू झालं ऑर्गॅनिझममध्ये त्यावेळेस ते का त्याची गरज भासलेली अशी आहे की इव्होल्युशनमध्ये माणसाला किंवा ऑर्गॅनिझम्सला, प्लांट्स आणि ॲनिमल्सला त्याच्या फूड कॅप्चर करण्याच्या किंवा त्याच्या ज्या ट्रॉफिक सिस्टीम आहेत
ऑटोट्रॉफिक, हेटेरोट्रॉफिक, सॅप्रोट्रॉफिक, किमोट्रॉफिक. म्हणजे फूड मिळवण्याच्या ज्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती तयार करण्यासाठी सेक्शुअल रिप्रोडक्शन फायद्याचं आलं ऑर्गॅनिझमला. म्हणजे जर ऑटोट्रॉफिक पद्धत असेल तर ऑटोट्रॉफिक म्हणजे फोटोसिंथेसिस करायला वेगवेगळे एन्झाईम्स पाहिजे. वेगवेगळे एन्झाईम्स निर्माण करण्यासाठी वेगवेगळे जीन्स हवेत आणि हे जीन्स कुठून येऊ शकतात? इट कम्स फ्रॉम व्हेरियस पॅरेंट्स. ओके. जर एखाद्या ऑर्गॅनिझमला पॅथोजन अगेन्स्ट त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग किंवा डिफेन्स दाखवायचा असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या अँटीबॉडीज तयार होणं गरजेचं आहे. आणि हे अँटीबॉडीज का तयार होतील? कारण की जर अँटीबॉडीमध्ये जर व्हेरिएशन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडी जर बनवल्या, त्यांचं स्ट्रक्चर वेगवेगळं असेल, तर वेगवेगळ्या अँटीबॉडी ज्या असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीजनवर काम करतात. म्हणजेच किती प्रकारचे व्हायरस येऊ द्या, किती प्रकारच्या बॅक्टेरिया आपल्या बॉडीत येऊ द्या, आपल्या बॉडीत जर व्हरायटीजच्या अँटीबॉडीज असतील तर वी कॅन डिफेंड अगेन्स्ट देम. ओके. त्यानंतर टू अट्रॅक्ट अवर मेट पार्टनर. जर आपल्या मेट पार्टनरला आपल्याला जर अट्रॅक्ट करायचं असेल, इवन इन द सेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, वी हॅव टू अंडरस्टँड दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन निर्माण जे काही झालं इव्होल्युशनमध्ये ते ह्या 3-4 कारणांमुळे झाले की त्याच्यामध्ये फूड मिळवण्याची पद्धत, पॅथोजनच्या अगेन्स्ट डिफेन्स मेकॅनिझम हे जे काय आहे हे याच्यामुळे आपल्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन निर्माण होऊ शकलं. आता चौथा पॉईंटमध्ये हे सांगितलं की नीड ऑफ सर्वायवल रिझल्ट्स इन टू मिक्सिंग ऑफ जीन्स बाय मेओसिस. जर जगण्याची अपेक्षा असेल कुठल्याही ऑर्गॅनिझमला तर त्याला जीन्सचं मिक्सिंग म्हणजेच गॅमीट्सचं मिक्सिंग करणं आहे. आणि गॅमीटचं मिक्सिंग कशामुळे होऊ शकतं? तर आपण ज्यावेळेस गॅमीट्स गॅमीट्स बनवण्याच्या पद्धतीला आपण मेओसिस पण बोलतो. ओके. तर आपण मेओसिस करून जर गॅमीट्स बनवणे आणि गॅमीट्स एकदा फ्यूज झाले तर एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होऊ शकेल. आणि हा ऑर्गॅनिझम खूप चांगला असेल की जो इम्युनिटीची स्ट्रॉंग असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फूड मिळवण्याच्या कॅपॅसिटीज असेल, त्याला ऑक्सिजन ज्या तरी तो जगेल, नाही दिला तरी जगेल, असे भरपूर ऑर्गॅनिझम आहेत. त्यांनी त्यांच्यामध्ये मेकॅनिझम सुरू केलेले आहेत तसे. आता एक 5वा पॉईंट बघा, लाईफ सक्सीड्स बेस्ट व्हेन इट इज अडॅप्टेबल. लाईफला सक्सेशन कधी आहे किंवा आपण एक सक्सेसफुल लाईफ कधी जगू शकू? जेव्हा आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स असतील. म्हणजे आपल्याला खूप उन्हात ठेवलं तर आपल्याला ते राहता आलं पाहिजेत. म्हणजेच आपल्याला उन्हात उभं राहण्याचं आणि उन्हात जगण्याचं ॲडॅप्टेशन आपल्यामध्ये असावं. जसं निवडुंगाला आहे, हाय टेम्परेचरला तो जगू शकतो. इवन आपण एक्स्ट्रीम चिल टेम्परेचरला पण जगू शकलो पाहिजे, एकदम लोअर टेम्परेचरला. तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर ॲडॅप्टेशन असतील तर वी कॅन सक्सीड अवर लाईफ. म्हणजे आपली लाईफ सक्सेसफुल आहे आणि वी कॅन लिव्ह फॉर मेनी जनरेशन. ओके. आता पुढची एक गोष्ट आहे, जर मेओसिस झालं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं तर नवीन कॅरेक्टर ॲडॅप्ट केले जातात ऑर्गॅनिझममध्ये. आणि जर तुम्ही ॲडॅप्ट झाला तर तुमच्यामध्ये वेगवेगळं व्हॅरिएशन येतं तुमच्या दिसण्यामध्ये. म्हणजे जेनेटिकली व्हॅरिएशन येतं आणि फिनोटिपिकली म्हणजेच बाहेरून आपल्याला मॉर्फोलॉजिकली पण व्हॅरिएशन येतं. आणि एकदा का व्हॅरिएशन आलं की आपली डायव्हर्सिटी वाढते सजीवांमध्ये आणि त्या डायव्हर्सिटीला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. आता हे जे काय आपण बघितलं हे तुमच्या परीक्षेला नाही आहेत, पण इट्स जस्ट इंट्रोडक्शन अबाउट हाऊ sexual reproduction is evolved and what was the need to evolve these sexual reproduction from the asexual. Okay. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. ओके. दिस इज अवर इम्पॉर्टंट concept of sexual reproduction. Sexual reproduction is nothing but the fusion of male and female gametes to produce genetically different organism. याच्यामध्ये काय होतं, मेल आणि फिमेल सेक्स गॅमीट्स जे असतात ते गॅमीट्स फ्यूज होतात आणि त्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम निर्माण होतो. आणि तो ऑर्गॅनिझम त्याच्या पॅरेंट्सपेक्षा जेनेटिकली डिफरंट असतो. म्हणजे जेनेटिक मेकअप ऑफ पॅरेंट इज ऑलवेज डिफरंट फ्रॉम इट्स सन ऑर डॉटर. म्हणजे आपल्या आईवडिलांचा जो काही जेनेटिक मेकअप आहे तो आपल्यापेक्षा नक्कीच वेगळा आहे, थोडासा डिफरन्स नक्कीच असणार आहे. ओके. So it is the fusion of two compatible male and female gametes to produce genetically different organism. When sexual organism occur in the organism, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
सांगा बरं कधी सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल? सपोज एखादं प्लांट आत्ता नवीन सीडलिंग त्यास तयार झाले, लगेच ते सेक्शुअल रिप्रोडक्शन करेल का नाही करणार? सपोज एखादं बाळ जन्माला आलेलं आहे, ते लगेच सेक्शुअल रिप्रोडक्शन करेल का नाही करणार? सो इट्स टेक टाईम, ही काही वेळ घेईल टू मॅच्युअर. आफ्टर मॅच्युरेशन देर इज डेव्हलपमेंट ऑफ मेल सेक्स ऑर्गन अँड फिमेल सेक्स ऑर्गन इन द प्लांट्स ॲज वेल ॲज इन ॲनिमल्स. आता प्लांटमध्ये एकदा का प्लांटची व्हेजिटेटिव्ह बॉडी पूर्ण कम्प्लिटली मॅच्युअर झाली आणि त्या मॅच्युरेशननंतर फ्लावर्स तयार होतील, आणि एकदा का फ्लावर मॅच्युअर झालं, फ्लावरमध्ये मेल सेक्स ऑर्गन तयार होतो आणि फिमेल सेक्स ऑर्गन तयार होतो. तर फ्लावरमध्ये मेल सेक्स ऑर्गनला आपण अँड्रोशियम बोलतो आणि फिमेल सेक्स ऑर्गनला गायनेशियम बोलतो. मेल सेक्स ऑर्गनमध्ये अँथर नावाचा पार्ट आहे आणि त्या अँथरमध्ये मायक्रोस्पोर तयार होतात. ओके, आणि त्या मायक्रोस्पोरपासून पोलन ग्रेन्स तयार होतात आणि त्या पोलन ग्रेन्सपासून मेल गॅमेट्स तयार होतात. त्याचसारखं फिमेल सेक्स ऑर्गन जो आहे त्याला आपण गायनेशियम बोलतो. गायनेशियममध्ये मेगास्पोर तयार होतात आणि त्या मेगास्पोरपासून एम्ब्रिओसॅक तयार होते. एकदा का एम्ब्रिओसॅक तयार झाली, त्या एम्ब्रिओसॅकपासून आपल्याला फिमेल गॅमेट्स म्हणजेच एग सेल तयार झालेली मिळते. ओके, इट इज ऑल अबाउट दी बेसिक कन्सेप्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, दिस इज वन क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द प्लांट कॅन डू सेक्शुअल रिप्रोडक्शन? हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. खरंच झाडाची पानं सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात की स्टेम पार्ट करतो की रूट पार्ट करतो की अजून एखादा वेगळा पार्ट करतो, हे आपल्या सर्वांना माहिती पाहिजे. तर त्याचा आन्सर काय आहे? अ मॅच्युअर फ्लावर कॅन डू द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन दी प्लांट्स. ओके, ऑल स्टुडंट हॅव टू रिमेंबर दीज. A mature flower can do sexual reproduction because flower is the sexual part of the plant body. ओके, प्लांट बॉडीचा सेक्शुअल पार्ट कोणता असतो किंवा मॅच्युअर कुठला ऑर्गन असतो, तर फ्लावर हा एक असा ऑर्गन आहे का तो सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यामध्ये मदत करतो. वळूयात आपण पुढच्या स्लाईडकडे. ओके, आता हे डिटेल स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर आपल्याला बघायचं आहे. टिपिकल फ्लावरमध्ये आपण जाऊयात फ्रॉम दी बेस ऑफ द फ्लावर. फ्लावरच्या बेसकडून आपण त्याच्या टॉपकडे जाणार आहोत. सगळ्यात खाली बघा, देर इज ए पेडिसेल. पेडिसेल इज नथिंग बट द स्टॉक ऑफ फ्लावर. फ्लावरच्या स्टॉकला काय बोलतात? देठाला आपण पेडिसेल बोलतो. अबोव दी पेडिसेल देर इज ए डोम लाईक कॉनिकल स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज द रिसेप्टॅकल. रिसेप्टॅकल रिसिव्ज ऑल दी फ्लोरल पार्ट्स ऑफ दी फ्लावर. फ्लावरचे सगळे पार्ट जे असतात, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम, ते सगळे त्याच्यावर माउंट झालेले असतात आणि त्याला रिसेप्टॅकल बोलतो. रिसेप्टॅकल रिसिव्ज ऑल दी पार्ट्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यावर ओरी लोकेट झालेली असते. बघा, त्यात रिसेप्टॅकल तिथे लेबल केलेलं आहे. आता आपण पहिला पार्ट बघूयात. याच्यामध्ये ॲसेसरी होर्ल आणि इसेन्शियल होर्ल असे दोन पार्ट आहेत. ॲसेसरी म्हणजे ते काय खूप महत्त्वाचे नाही आहे, ते असले नसले काही फरक नाही पडत. रिप्रोडक्शन 99% ते नसतील तर होणारच आहे, म्हणून त्यांना ॲसेसरी म्हणतात. आपल्यासोबतच्या ॲसेसरीज अशा असतात आपल्या सॅकमध्ये, बॅगमध्ये किंवा आपल्यासोबतच्या, म्हणजे त्यांची खूप गरज नसते, ते असल्या नसल्या फरक नाही पडत. तर ते ॲसेसरी होर्लमध्ये कोण कोण आहेत? कॅलिक्स आणि करोला. आता कॅलिक्स आर दी आउटर मोस्ट पार्ट ऑफ दी फ्लावर ऑर आउटर मोस्ट पार्ट ऑफ दी फ्लावर, म्हणजेच तो सगळ्यात बाहेरून असतो. मोस्टली इट इज ग्रीन इन कलर, तो ग्रीन कलरचा असतो. कॅलिक्स बघा, कॅलिक्सच्या मेंबर्सला आपण सेपल्स बोलतो. सेपल्स मे बी 4, 5, 6, 7 ओके, किती असू शकतात ते. इट इज नॉट फिक्स्ड, इट इज डिफरंट इन डिफरंट फ्लावर्स. तर कॅलिक्सच्या मेंबरला सेपल्स बोलतात. त्यासोबतच दुसरा ॲसेसरी होर्ल आहे करोला. करोला 101% इट इज ऑलवेज इन व्हरायटी ऑफ कलर. हा वेगळ्या व्हरायटीच्या कलर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतो, त्यामुळेच तर फुलांना वेगवेगळे रंग आहेत. तर करोलाचे जे मेंबर्स आहेत त्याला आपण पेटल्स बोलतो. तर पेटल्सचा पण नंबर वेगवेगळा असू शकतो, प्रत्येक फ्लावरमध्ये वेगवेगळा असेल. तर हे झाले असेसरी होर्ल, कॅलिक्स आणि करोला. कॅलिक्सचं काम काय असतं? टू प्रोटेक्ट दी अदर होल्स ऑर अदर पार्ट्स ऑफ दी फ्लावर. आणि करोलाचं काम काय आहे? टू अट्रॅक्ट दी पॉलिनेटर्स, टू अट्रॅक्ट दी इन्सेक्ट, to do or to complete the fertilization process or to complete the pollination process. पॉलिनेशनची जी प्रोसेस आहेत, म्हणजे
पॉलिनेटर किंवा जे इन्सेक्ट असतात ते ज्यावेळेस मध गोळा करायला येतात त्यावेळेस ते वेगवेगळ्या फुलांमधले पोलन ग्रेन्स किंवा परागकण घेऊन येत असतात. तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम दी अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर इट लीड्स इन टू दी पॉलिनेशन अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. जर फर्टिलायझेशन व्यवस्थित होणं गरजेचं असतं, स्पेशली क्रॉस फर्टिलायझेशन जे आहे ते पॉलिनेटर्समुळे होतं किंवा इन्सेक्ट्समुळे होतं. तर पेटलचा कलर म्हणजेच फ्लावरचा कलर हा खूप महत्त्वाचा आहे टू अट्रॅक्ट दी पॉलिनेटर ऑर इन्सेक्ट्स. तर याच्यामध्ये ॲसेसरी होल आपण बघितले. त्यानंतर आपल्याला बघायचे आहेत इसेन्शियल होल्स. इसेन्शियल होल्समध्ये देर आर 2 पार्ट्स, अँड्रोशियम अँड गायनेशियम. अँड्रोशियम इज द मेल सेक्स पार्ट अँड गायनेशियम इज द फिमेल सेक्स ऑर्गन ऑर अ सेक्स पार्ट. आता अँड्रोशियममध्ये बघा, एक अँड्रोशियम जर तुम्ही घेतला किंवा म्हणजे अँड्रोशियमच्या मेंबरला स्टॅमेन बोलतात. एक जर तुम्ही स्टॅमेन घेतला तर स्टॅमेनमध्ये बघा वर काय दिसते, सगळ्यात अँथर आहे. अँथर कंटेन्स पोलन ग्रेन्स. त्या अँथरमध्ये पावडरी पोलन ग्रेन्स असतात, मायक्रोस्पोर्स असतात. त्याचसोबत अँथरच्या खालचा जो पार्ट आहे, अँथरचा जो स्टॉक आहे त्याला आपण फिलामेंट बोलतो. इट इज ए लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर. त्याच्यानंतर गायनेशियममध्ये बघा, गायनेशियममध्ये 3 पार्ट आहेत, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. स्टिग्मा इज द अपर मोस्ट पार्ट ऑफ द गायनेशियम विच इज व्हेरी स्टिकी. व्हाय इट इज स्टिकी? बिकॉज when pollen grains are arrived from the other flowers किंवा from same flower, it will stuck or it will stuck down on the surface of stigma. तर हे जे पोलन ग्रेन्स असतात हे त्या स्टिग्माच्या वरच्या सरफेस पार्टला स्टक किंवा चिटकतात, स्टिक होतात आणि त्यामुळे पुढची फर्टिलायझेशनची प्रोसेस स्टार्ट होऊ शकते. तर स्टिग्मा आहे, त्याच्यानंतर स्टाईल आहे. स्टाईल इज द स्टॉक like structure or it is a tube like structure present below the stigma. आणि त्या स्टाईलमध्ये स्टाईल ही पूर्ण पोकळ असते. आणि थर्ड पार्ट आहे ओरी. ओरी इज द लोवेस्ट ऑर बेसल पार्ट ऑफ दी गायनेशियम. तर ओरीमध्ये मेन गोष्ट आहे ती म्हणजे ओरीमध्ये ओव्हल्स तयार होतात. ओव्हल्स म्हणजेच आपण त्याला एम्ब्रिओ सॅक पण बोलू शकतो. तर एम्ब्रिओ सॅक त्या तयार होतात. त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये आपल्याला पुढे एक सेल म्हणजेच फिमेल गॅमेट्स तयार झालेले मिळतात. तर ज्यावेळेस ह्या स्टिग्मावर एखादा पोलन ग्रेन पडतो त्यावेळेस त्या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होतं आणि ते जर्मिनेशन झाल्यावर त्याची जर्मिनेशन ट्यूब ह्या स्टाईलच्या द्वारे खाली जाते ओव्हरीपर्यंत. आणि ओव्हरीमध्ये जे ओव्हल्स असतात किंवा एम्ब्रिओ सॅक असतात त्याच्यामध्ये ती पोलन ट्यूब एंट्री करते आणि त्याच्यामध्ये फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट होतं आणि त्याला आपण बोलतो की फर्टिलायझेशन. तर फ्लावरचा खूप महत्त्वाचा रोल आहे. कदाचित याच्या अगोदर तुम्ही ऐकलं असेल, शिकलेले असाल. जर कोणाला काही कळालं नाही किंवा काही प्रश्न असतील तर शुअरली कमेंट करा किंवा मला सांगा. आपण पुढे वळूयात. ओके, दिस इज अगेन द स्लाइड ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. बट हिअर द डेफिनेशन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज एक्सप्लेन्ड समवॉट डिफरंट. Look, sexual reproduction is the fusion of male and female gametes, that is called as the fertilization, to form zygote and to develop embryo and fruit. म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट होण्यासाठी, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि झायगोट फॉर्म होण्यासाठी फर्टिलायझेशन व्हावं लागतं आणि हे फर्टिलायझेशन मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजनने होतं आहे, असं ही एक डेफिनेशन सांगते. खरं म्हणजे गोष्ट अशी आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन इज द व्हेरी ब्रॉड कन्सेप्ट which is divided into 3 parts, that is pre-fertilization, fertilization and post-fertilization. Pre-fertilization includes the formation of gametes by the process of meiosis. Meiosisमुळे मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात, त्याला आपण प्री-फर्टिलायझेशन स्टेज बोलतो. सेकंड स्टेज जी आहे त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन आपण बोलतो त्याला. तर फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, इट इन्व्हॉल्व्स द फ्युजन ऑफ गॅमेट्स. मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होणार, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. आता फर्टिलायझेशन झालं त्यानंतर थर्ड स्टेज, पोस्ट फर्टिलायझेशन स्टेज. इट इन्क्लूड्स द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ अँड फ्रूट. एम्ब्रिओ आणि फ्रूटची डेव्हलपमेंट कशी होते ही पोस्ट फर्टिलायझेशनचा एक पार्ट आहे. ओके, तर अशा ह्या 3 स्टेजमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन रिअली आपल्याला एक्सप्लेन करता येतं. तर यू हॅव टू अंडरस्टँड समवॉट ब्रॉडली. म्हणजे आपल्याला फक्त फर्टिलायझेशन एकच गोष्ट माहिती आहे, पण फर्टिलायझेशन होण्यासाठी काय म्हणजे गॅमेट्स हवे असतात. गॅमेट्स एकदा एकत्र आली की मग फर्टिलायझेशन होईल आणि त्या फर्टिलायझेशनचा पुढे काय फायदा आहे, तर एम्ब्रिओ तयार केला जाऊ शकतो आणि एम्ब्रिओ त्यासोबतच फ्रूट किंवा एंडोस्पर्म पण डेव्हलप केला जाऊ शकतो.
आपण वळूयात पुढच्या स्लाईडकडे. Before going to start the exact process of sexual reproduction and fertilization, we have to go through these two concept of sporophyte and gametophyte. आता सर्वांनाच कदाचित काहींना माहिती असेल स्पोरोफाईट काय असतो, गमिटोफाईट काय असतो. तर स्पोरोफाईट म्हणजे काय? फाईट म्हणजे प्लांट किंवा प्लांट बॉडी आणि स्पोरो मीन्स स्पोर्स. तर मग स्पोरोफाईट काय झालं? तर स्पोरोफाईट इज द स्पोर प्रोड्युसिंग प्लांट बॉडी. जर एखादं प्लांट स्पोर प्रोड्यूस करत असेल, एखादी प्लांट बॉडी स्पोर प्रोड्यूस करत असेल, तर त्याला आपण बोलतो की स्पोरोफाईट. आता इथं स्पोरोफाईटची डेफिनेशन ब्ल्यू लाईन्समध्ये दिलेली बघा. प्लांट बॉडी विच प्रोड्युसेस हेप्लॉइड स्पोर्स बाय द प्रोसेस ऑफ मेओसिस. मेओसिस प्रोसेसच्या द्वारे जी प्लांट बॉडी हेप्लॉइड स्पोर्स तयार करते त्याला आपण स्पोरोफाईट म्हणतो. ओके, प्लांट बॉडी विच प्रोड्युसेस हेप्लॉइड स्पोर्स बाय द प्रोसेस ऑफ मेओसिस, त्याला आपण बोलतो स्पोरोफाईट. आता जे काही स्पोरोफाईट आहेत, आता हा स्पोरोफाईट म्हणजे कोण असू शकेल? एक्झाम्पल तुम्हाला आता मी सांगतो. सपोज तुम्ही एक आंब्याचं झाड घेतलं. ओके, आंब्याचं झाड घ्या. अँजिओस्पर्म जेवढे आहेत, अँजिओस्पर्म म्हणजे कुठले? आपली सगळी मोनोकॉट आणि डायकॉट ही सगळे आहेत, हे सगळे स्पोरोफाईट आहेत. स्पोरोफाईट म्हणजे काय? हे सगळे प्लांट स्पोर तयार करतात, प्रोड्यूस करतात. तुम्ही आंब्याचं झाड घ्या, सीताफळीचं झाड घ्या किंवा त्यानंतर फुलांची झाडं घ्या, कुठलंही झाड घ्या, कुठलं पण अँजिओस्पर्ममधलं, मेनली मोनोकॉट आणि डायकॉट कुठलाही घ्या, त्याच्यामध्ये स्पोर तयार होतात. तर ते प्लांट स्वतः स्पोरोफायटिक आहेत. म्हणजे ते आपल्याला नारळाचं झाड दिसतं, ते स्पोरोफायटिक प्लांट आहे. तुम्हाला एखादं जास्वंदाचं झाड दिसलं तर जास्वंदाचं झाड हे स्पोरोफायटिक आहे. ओके, तर जास्वंदाच्या प्लांटला आपण स्पोरोफाईट बोलू शकतो किंवा मँगोच्या प्लांटला आपण स्पोरोफाईट बोलू शकतो, बिकॉज इट प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पोर्स बाय द प्रोसेस ऑफ मेओसिस. आता हे मेओसिस होतं कुठं, किंवा आपण त्याला असं बोलू की हे हॅप्लॉइड स्पोर्स कुठे तयार होतात? तर स्पोर्स आर फॉर्म इनसाइड दी फ्लावर. फ्लावरमध्ये स्पोर्स तयार होतात. आपण मागे बघितलं होतं बघा, मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर. तर मायक्रोस्पोर हे असतात ते कुठे तयार होतात? अँथरमध्ये. मेगास्पोर कुठे तयार होतात? ओरीमध्ये तयार होतात. ओके, तर अँड्रोशियम मेक्स मायक्रोस्पोर अँड गायनोशियम मेक्स मेगास्पोर. आणि चौथ्या पॉईंटमध्ये सांगितले ऑल अँजिओस्पर्मिक प्लांट्स हॅज स्पोरोफायटिक प्लांट बॉडी. ओके, तर तुम्हाला सांगितलं, कोणी सांगितलं की सांगा एखादं स्पोरोफायटिक प्लांट, तर तुम्ही लगेच सांगू शकाल एनी अँजिओस्पर्मिक प्लांट, एनी मोनोकॉट ऑर एनी डायकॉट प्लांट इज द स्पोरोफायटिक प्लांट. इज दिस क्लिअर? तुमच्यासाठी कदाचित थोडंसं नवीन पण असेल, पण हे सगळं तुम्ही क्लिअर करायचं आहे डोक्यामध्ये. जाऊयात आपण पुढील स्लाईडकडे. यानंतर बघूयात दुसरी कन्सेप्ट, गमिटोफाईट. आता तुम्हाला कळलं आहे, फाईट म्हणजे प्लांट बॉडी, स्पोर मीन्स स्पोर्स, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट बॉडीला आपण बोलतो स्पोरोफाईट. मग गमिटोफाईट म्हणजे काय? द प्लांट बॉडी विच प्रोड्युसेस गमिट्स किंवा गमिट प्रोड्युसिंग बॉडी. मेल आणि फिमेल गमिट प्रोड्यूस करणारी जी प्लांट बॉडी असते त्याला आपण गमिटोफाईट म्हणतो. तर गमिटोफाईटचं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जे लोअर प्लांट्स आहेत, म्हणजे आल्गी एखादी स्पायरोगायरा असेल किंवा अजून वेगवेगळ्या आल्गी आहेत खूप साऱ्या. तर आल्गी असेल किंवा एखादं ब्रायोफाईट असेल, मे बी रिक्सिया असेल किंवा अँथोसिरास किंवा मार्केन्शिया किंवा एखादं मॉस असेल. ओके, पॉलीट्रायकम वगैरे कोणीतरी असेल. तर आल्गी आणि जे काही ब्रायोफाईट आहेत त्यांच्या ज्या बॉडी दिसतात ना तुम्हाला प्लांटच्या बॉडी डोळ्यांनी, त्या प्लांट बॉडी म्हणजे त्यांचे गमिटोफाईट आहेत. कारण त्या प्लांट बॉडी गमिट्स तयार करतात. म्हणजे बघा किती डिफरंट आणि वेगळी गोष्ट आहेत. म्हणजे आल्गी म्हणजे शेवाळं आणि ब्रायोफाईट्स, तुम्हाला माहिती आहे ब्रायोफाईट्स, तर ते मॉसेस वगैरे. तर मॉसेस आणि आल्गी ज्या आहेत यांची जी बॉडी आपल्याला डोळ्यांनी दिसते ती पूर्ण हिरवी जी बॉडी असते त्याला आपण गमिटोफाईट म्हणतो, कारण की ती बॉडी गमिट्स प्रोड्यूस करते. आणि आपण जर अँजिओस्पर्मकडे आलो, मोनोकॉट डायकॉट तुमची म्हणजे बाजरी, गहू, ज्वारी हे जे काय आहेत हे मोनोकॉट, आणि त्यासोबत मँगो असेल किंवा अजून वेगळे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, हे सगळे स्पोरोफायटिक आहेत. म्हणजे ते स्पोर प्रोड्यूस करतात डिरेक्टली त्यांची बॉडी, म्हणून त्यांना स्पोरोफायटिक म्हणायचं. पण आल्गी आणि ब्रायोफाईटची बॉडी जी आहे, ग्रीनिश बॉडी, ती गमिटोफायटिक आहे बिकॉज इट प्रोड्युसेस गमिट्स. आता सेकंड पॉईंट बघा, हेप्लॉइड स्पोर फॉर्म्स गमिटोफाईट्स. जर एखादा स्पोर तयार झाला आहे, ओके, आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितले स्पोरोफाईट काय करतात? स्पोर तयार करतात. ओके, स्पोर तयार झाला, एकदा का तो स्पोर तयार झाला, हा स्पोर पुढे गमिटोफाईट तयार करतो. ओके, गमिटोफाईट कुठून तयार होतो? बाय दी डेव्हलपमेंट ऑफ
स्पोर, एखादा स्पोर पुढे डेव्हलप होतो आणि त्याचा गमिटोफाईट तयार होतो. आता एखादा गमिटोफाईट एकदा तयार झाला की तो गमिटोफाईट काय करतो, गमिट्स तयार करतो. ओके, सो आपण एक्झाम्पल मागे पण बघितलं होतं. अँथरमध्ये मायक्रोस्पोर तयार होतात आणि हे मायक्रोस्पोर कोणाला तयार करतात, पोलन ग्रेनला तयार करतात आणि पोलन ग्रेनला बोलतात मेल गमिटोफाईट. ओके, आणि एकदा का हा गमिटोफाईट तयार झाला म्हणजे पोलन ग्रेन तयार झाला, त्या पोलन ग्रेनमध्ये म्हणजेच गमिटोफाईटमध्ये मेल गमिट तयार होतो पुढे. ओके, तर गमिटोफाईटचं खाली एक्झाम्पल दिले, algae bryophytes which having green body, it is the example of gametophytic body. ओके, खूप सोपा पॉईंट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. जर कळला नाही तर यू कॅन कमेंट इन कमेंट बॉक्स. आपण पुढची एक शेवटची स्लाईड बघतोय. ओके, ही सर्वात महत्त्वाची स्लाईड आहे. ही एकदा जर स्लाईड तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कळाली तर यानंतर तुम्हाला जो काही सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट बघायचा आहे पूर्ण, तो पार्ट पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित कळून जाईल. तर एक टाईपची खूप शॉर्ट ट्रिक समरी आहे. स्पोरोफाईट बघा, स्पोरोफाईट म्हणजे एखादा मँगो ट्री असेल, तो स्पोर प्रोड्युसिंग आहे म्हणून त्याला मँगो ट्री म्हणतो आपण. आणि गमिटोफाईटचं एक्झाम्पल राईट साईडला आपण दिलं आहे, पोलन ग्रेन्स ऑफ मँगो. मँगोचा पोलन ग्रेन हा म्हणजे गमिटोफाईट असतो स्वतः. बघा, गमिटोफाईट म्हणजे ही खूप मोठी ग्रीन बॉडी नाही आहे. गमिटोफाईट म्हणजे एक साधा पोलन ग्रेन असू शकतो. ओके, तर स्पोरोफाईटमध्ये बघा पहिला पॉईंट, स्पोरोफाईट प्रोड्युसेस मायक्रोस्पोर अँड मेगास्पोर. स्पोरोफाईटचं काम काय आहे बघा, स्पोरोफाईट म्हणजे कोण, मँगोचं झाड. मँगोच्या झाडामध्ये फुलं असतात, फुलांमध्ये मेल सेक्स ऑर्गन असतो आणि फिमेल सेक्स ऑर्गन असतो. तर मेल सेक्स ऑर्गन मायक्रोस्पोर तयार करेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन मेगास्पोर तयार करेल. आलं लक्षात. तर स्पोरोफाईट ऑर मँगो ट्री कॅन प्रोड्यूस मायक्रोस्पोर अँड मेगास्पोर. आता जे मायक्रोस्पोर तयार होतात, दिस मायक्रोस्पोर डेव्हलप्स इन टू दी मेल गमिटोफाईट. मायक्रोस्पोरचं डेव्हलपमेंट कशात होते पुढे, मेल गमिटोफाईट. आणि मेल गमिटोफाईटला बोलतात पोलन ग्रेन. म्हणजेच काय, तर मायक्रोस्पोरपासून पोलन ग्रेन्स तयार होतील पुढे. आता थर्ड पॉईंट, मेगास्पोर डेव्हलप्स इन टू फिमेल गमिटोफाईट. जे मेगास्पोर असतात, ओके, मेगास्पोर कुठे तयार होतात, ओव्हरीमध्ये तयार होतात. तर मेगास्पोर जे आहेत ते द मेगास्पोर इज डेव्हलप्स इन टू दी फिमेल गमिटोफाईट अँड फिमेल गमिटोफाईट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द एम्ब्रिओ सॅक. ओके, तर मेगास्पोरची डेव्हलपमेंट कशात होते पुढे, एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गमिटोफाईटमध्ये होते. ओके, इज दिस क्लिअर? हे खूप सोपा आणि नीट क्लिअरली लक्षात ठेवायचा आहे हा सिक्वेन्स. त्यानंतर आपण वळूयात गमिटोफाईटकडे. आता गमिटोफाईटमध्ये पहिला पॉईंट बघा, गमिटोफाईट प्रोड्युसेस मेल अँड फिमेल गमिट्स. इट्स व्हेरी सिम्पल. गमिटोफाईटचं काम काय असतं, टू प्रोड्यूस दी मेल अँड फिमेल गमिट्स तयार करणं. म्हणजे आता गमिटची नाव काय इथे बघा, मेल गमिटला स्पर्म सेल म्हणायचं, फिमेल गमिटला एग सेल म्हणायचं. ओके, सेकंड पॉईंट, मेल गमिटोफाईट प्रोड्युसेस मेल गमिट्स कॉल्ड ॲज स्पर्म सेल अँड फिमेल गमिटोफाईट प्रोड्युसेस फिमेल गमिट्स दॅट इज कॉल्ड ॲज द एग सेल. ओके, सिम्पल आहे, यात कन्फ्युजन करू नका. म्हणजे ॲक्च्युअली सेक्शुअल रिप्रोडक्शनचा खूप सारा पार्ट यानंतर बाकी आहे, पण आज आपण जे काही शिकलेलं आहे जवळपास 30 मिनिटाचं लेक्चर आहे. तर यामध्ये कन्फ्युजन तुमच्यामध्ये क्रिएट होऊ नये म्हणून मी या ठिकाणी आज हे लेक्चर थांबवतो आहे. मुद्दा म्हणून कमी स्लाईड्सचं लेक्चर बनवलेलं आहे, कारण याच्यामध्ये कन्फ्युजनचे चान्सेस असतील काही मुलांना, तर ते होऊ नयेत म्हणून मी मुद्दा म्हणून ह्या स्लाईडनंतर थांबतो. यू हॅव टू रिवाईज सेक्शुअल रिप्रोडक्शन, यू हॅव टू रिवाईज the difference between the asexual and sexual reproduction. You have to revise what is sporophyte and gametophyte. You have to revise the structure of flower. Then you have to revise the what are the essential holes, essential part of the flower, what are the accessory holes or accessory parts of the flower, what are their roles. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं प्रॉपरली लक्षात ठेवा आणि मग आपण याची MCQची टेस्ट मी उद्या तुम्हाला यानंतर पाठवून देईल. वी हॅव टू सॉल्व इट. Then we will understand how we have to study about there. Okay, this is our last slide. Okay, please like, share and subscribe my YouTube channel. Thank you very much for watching my video. जर कोणाला काही लेक्चर वगैरे किंवा यातले व्हिडिओमधलं काही कंटेंट कळाला नाही, कन्फ्युजन असतील, काही जर चूक वाटली तर यू कॅन कमेंट ऑर टेल मी एनी टाईम. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज आपण समरी बघायला पाहिजे. समरीमध्ये बघा, आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघण्या अगोदर सेक्शुअल रिप्रोडक्शनचा इम्पॉर्टन्स आणि नीड बघितली होती, ती व्यवस्थित तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन ती खूप सिम्पल आहे, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट्स टू फॉर्म
जेनेटिकली डिफरंट ऑर्गॅनिझम, ही त्याची डेफिनेशन होती. त्यानंतर आपण फ्लावरचं स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यामध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम बघितलं. त्यानंतर मेल गेमिट्स कुठे तयार होतात, फिमेल गेमिट्स कुठे तयार होतात, स्पोरोफाईट म्हणजे काय, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट बॉडी म्हणजे स्पोरोफाईट, मँगो ट्री इज द स्पोरोफाईट. त्यानंतर फिमेल गमिटोफाईट म्हणजे काय, गमिटोफाईट म्हणजे गमिट प्रोड्युसिंग बॉडी. तर मेल आणि फिमेल गमिट ज्या बॉडीत तयार होतात त्याला आपण बोलतो की गमिटोफाईट. अशा आपण बरेचसे पॉईंट्स बघितले आज सगळे. यू हॅव टू रिवाइज ऑल दीज, यू हॅव टू अंडरस्टँड, यू हॅव टू राईट सम कन्सेप्ट इन युअर नोटबुक. हे लेक्चर चालू असताना जरी काही मुलांनी स्वतःच्या नोट्स लिहिल्या तर सगळा पार्ट कव्हर होऊन जाईल, यापेक्षा वेगळं काही सिलेबसमध्ये नसणार आहे. तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय लेक्चर. Please, once again, please like, share and subscribe my YouTube channel. Thank you very much.